मुकादमाला कत्तीचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणारे 6 आरोपी जेरबंद. आरोपींकडून 8,11,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. मजुरांना मजुरीचे पैसे वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर तालुका राहता या ठिकाणी अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारनं मुकादमाच्या मोटारसायकलला धडक दिली. आरोपींनी मुकादमाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील 5,18,000 रुपये रोख रक्कम हिसकावून चोरून नेली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1117/2024 BNS कलम 309/6/3 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घडलेल्या घटनेबाबत श्री राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केलं. गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथकानं घटना ठिकाणी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी इम्रान अयूब शाह राहणार वार्ड नंबर 1 श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारांसह केला असून गुन्हा करतेवेळी वापरलेल्या गाडीसह स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH20CC 9500मधून गणेशनगर येथून वाकडी रोडनं श्रीरामपूरकडे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तत्काळ वाकडी येथे सापळा रचून संशयित स्विफ्ट कार थांबून 5 संशयित इसमांना ताब्यात घेत असताना एक संशयित इसम पळून गेला. उर्वरित 4 संशयित इसमांना ताब्यात घेतलं. ताब्यातील इसमांना त्यांची नावं गावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं इम्रान अयूब शाह वय वर्ष 28 राहणार आशीर्वादनगर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, आनंद अमर पवार वय 21 वर्ष राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, सादाब अब्बास शेख वय 21 वर्ष राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, रितेश बाबासाहेब आडाव वय 19 राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं. आरोपींकडे पळून गेलेल्या साथीदाराबाबत माहिती विचारली असता अमित पठारे राहणार बेथेल चर्चजवळ सुदगिरणी श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हा फरार असल्याचं सांगितलं. तपास पथकानं पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता आरोपींकडून 3 लाख रुपये रोख रक्कम, 60,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल आणि 4,50,000 रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट क्रमांक MH20CC 9500 व 1,000 रुपये किमतीचं एक लोखंडी कत्ती असा एकूण 8,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासकामी जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत चौकशी केली असता आरोपी आनंद अमर पवार यानं इम्रान अयूब शाह याचे सांगण्यावरून शादाब अब्बास शेख, रितेश बाबासाहेब आडाव, अमित पठारे अशांनी मिळून फिर्यादीचे मोटरसायकलला धडक देऊन लोखंडी कत्तीचा धाक दाखवून पैशाची बॅग जबरीनं घेतली. जप्त करण्यात आलेली रक्कम ही चोरीमधील प्रत्येकाच्या वाटणीला आलेली आहे अशी माहिती सांगितली. आरोपी इम्रान अयूब शाह यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करत असताना सूरज सोपान मुठे वय 24 राहणार मुठेवाडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व ऋषिकेश उर्फ सोन्या किशोर पागिरे वय 25 वर्ष राहणार कांदा मार्केटजवळ श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात. त्यांना फिर्यादी हा दर महिन्याला मार्केट यार्ड श्रीरामपूर येथील व्यापाऱ्यांकडून 5 ते 6 लाख रुपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटरसायकलवरून बॅगमध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती. इम्रान अयूब शाह व सुराज सोपान मुठे यांना पैशाची गरज असल्यानं त्यांनी ऋषिकेश किशोर पागिरे याच्या मदतीनं फिर्यादीला लुटण्याचा कट केला. 28/11/2024 रोजी फिर्यादी हा मार्केट यार्ड श्रीरामपूर येथून पैसे घेऊन निघाल्याची माहिती ऋषिकेश किशोर पागिरे यांनी इम्रान अयूब शेख व सूरज सोपान मुठे यांना दिली. सूरज मुठे यांनी फिर्यादी पल्सर मोटरसायकलवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून इम्रान अयूब शेख यास फिर्यादी दारासिंग डावर दाखवून दिला. त्यानंतर इम्रान अयूब शेख व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादीचा अस्तगाव रोडपर्यंत पाठलाग करून फिर्यादीस लुटल्याची माहिती सांगितली. तसेच चोरी केलेली काही रक्कम खर्च झाल्याची माहिती सांगितली आहे.
वर नमूद ताब्यातील 6 आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहेत। या कारवाईमध्ये राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद।